भारतात लोकशाही आणि समाजवादाची मूल्ये जोपासणाऱ्या डाव्या पक्षांचे नेहमीच जनतेच्या हिताकरिता आग्रही राहिलेले आहेत. सध्या राज्यात लोकशाही अधिष्ठित महाविकास आघाडीच्या वतीने सोलापूर शहरमध्ये विधानसभा जागेसह राज्यातील 12 जागांबाबत माकपच्या नेतृत्वाने 15 जून 2024 रोजी शरदचंद्र पवार यांना भेटून महाविकास आघाडीबाबत सकारात्मक चर्चा केलेली आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी याबाबत सकारात्मक सल्लामसलत होऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार वरिष्ठांचा निर्णय येता सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करून कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांना मताधिक्याने निवडून आणू असे कॉम्रेड आडम मास्तर यांच्या सदिच्छा भेटीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आश्वासन दिले आहे. रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांना सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाची जागा माकपला सोडण्यासंबंधी पक्षाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाद्वारे सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी या शिष्टमंडळात कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, कॉम्रेड युसुफ शेख, अकील शेख, रवी गेंट्याल, आसिफ पठाण, श्याम आडम आदींची उपस्थिती होती. माननीय आमदार जसे आडम साहेब आले होते त्यांनी मला विनंती केली होती की आपल्या इथं 5 मिनिटं भेटणार आहे. मी त्यांना आदर सांगितलं की या हप्त्यातला आपण विसवा आणि ते भारतातल्या पॉलिट ब्युरोचे सदस्य असल्यामुळे त्यांची जर त्यांना माझं काम आहे त्यांचं सन्मान करणं काम आहे. त्याप्रमाणे मी त्यांचा सत्कार केला. ते इच्छुक जरी असले तरी आमच्या पार्टीमध्ये 4-5 लोक इच्छुक आहेत आणि असं आघाडी जो निर्णय घेईल त्या आघाडीला साहेबसुद्धा तयार आहेत. आम्ही सगळेच तयार आहोत आणि जो निर्णय होईल त्याला आम्ही सगळ्यात सपोर्ट करणार आहोत. लोकसभेची निवडणूक आम्ही लढवताना मला वाटतं की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आमच्या पहिल्या मिटिंगला होकार दिला होता. तेव्हा तुमचा लोकसभेचा उमेदवार जोरात मोठ्या प्रमाणात निवडून आला असं मला वाटतं. ही सुरुवात त्यावेळेला आम्ही केली होती आणि आता परत एकदा रविवारी 12:15 हे दिल्याप्रमाणे त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि आम्ही आमदार शरद पवार जी मागणी केली ती त्यांच्या शहरातल्या पदाधिकारी त्यांचा उपचार करतील आणि एकूण उद्धव ठाकरेंना आणि राहिलेला हे दोघांचं भेट झाल्यानंतर